बारामतीमध्ये काही लाभार्थी आहेत, काही मोठे मोठे पदाधिकारी आहेत. इथं सर्व सामान्य जनता त्या पदाधिकाऱ्यांना मलिदा गँग असं म्हणतात, कारण का त्यांच्यातले बहुतांश लोक हे कॉन्ट्रॅक्टर आहेत. त्यांची कॉन्ट्रॅक्टरी चालावी यासाठी इथं कुठेतरी मायनसमध्ये या सुनित्रा वहिनी जाऊ नये यासाठी ते प्रयत्न करतायत. मग ते कार्यकर्त्याला फोन करतात, नोकरीवरनं काढण्याचा तिथं धमकी देतात. पोलिसांची एखादी कारवाई करू, जुना FIR असेल तर तो बाहेर काढू. काही PDCC बँकचे पदाधिकारी सुद्धा, कर्मचारी सुद्धा प्रचारामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे. दुर्दैव आहे, शेतकऱ्याची ती बँक आहे, त्यांच्यातून पण सांगितलं जातं की तुला लोन मिळणार नाही मिळणार. तिथं जर लोन दिला असेल, त्यात अडचण आली असेल तर मग आम्ही लगेच तुझी प्रॉपर्टी जप्त करू. शहरी भागामध्ये गुंडाचा वापर केला जातोय, धमक्या दिल्या जातात. गुंड म्हणतात या इलाक्यात राहायचं असेल तर साहेबांचा प्रचार तुम्ही करू नका. या सगळ्या गोष्टी होत आहेत, हे लोक आम्हाला सांगत आहे आणि ही गोष्ट कुठेतरी चुकीची आहे. अशी प्रथा बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये महाराष्ट्रात नव्हती, ती आज जर सुरू झाली आणि त्या प्रथेला जर यश आलं तर पुढे जाऊन विकास कुणीच करणार नाही, फक्त गुंडांना पाळलं जाईल, गुंडांचा वापर केला जाईल आणि दडपशाहीचं राजकारण हे वाढू शकतं. म्हणून हे कार्यकर्ते एकत्रित येऊन सुप्रियाताईला बारामती मतदारसंघातून कमीत कमी 3 लाखाने निवडून देतील. बारामती लोकसभा मतदारसंघाचा विचार करायचा झाला तर एकीकडे सुप्रियाताई म्हणतात की धमकावलं जाते, एकीकडे तुम्ही म्हणताय धमकावलं जाते, दुसरीकडे शिवतारे म्हणतायत की धमकावलं जातं. साधी शिवतारेची भूमिका इंदापूरला पण काही नेते बोलतात भाजपचे, असं ऐकलंय आम्ही की धमकावलं जातं. पण बोलतायत. दुसरी गोष्ट अशी की नेमकं धमकावतंय कोण, हा पहिला प्रश्न. आणि दुसरा सुप्रियाताईंच्या विरोधात जो पक्ष आहे, अजितदादा मित्रमंडळाचा जो पक्ष आहे तो, त्यांचे लाभार्थी, तसंच त्यांना साथ देण्यासाठी ठराविक काही BJPची लोक आहेत, असे दोघं मिळून सामान्य कार्यकर्त्यांना, इथं असणाऱ्या स्वाभिमानी पदाधिकाऱ्यांना धमकावलं जाते असं आमचं मत आहे. दुसरीकडे अजित पवार असं म्हणतात की मी जर धमकावलं असतं किंवा माझ्या कार्यकर्त्यांनी धमकावलं असतं तर जनतेचा एवढा मोठा पाठिंबा आम्हाला मिळाला नसता. धमकावलं तिथपर्यंत कोण पाठिंबा कोणाकडनं मिळाला असता? मोठा पोलीस केस करा असे ते म्हणतात. पाठिंबा कोणाकडनं मिळाला असता? लोकांकडनं. कोणाला? चांगलं आहे, त्यांच्या रॅलीला प्रतिसाद मिळतोय, चांगली गोष्ट आहे. इलेक्शन होऊ द्या, मग बघूया प्रतिसाद. लोकशाहीच्या माध्यमातून साहेबांच्या पाठीमागे उभा राहतो का अजितदादांच्या? 2 दिवसापूर्वी दादांची सभा झाली, त्या सभेमध्ये दादांनी सांगितलं की लेखाला निवडून दिलं, वडिलाला दिलं, सुनेला दिलं. आता तुम्ही विसरला आता, बापाला निवडून गेले, मग लेकाला दिलं. लेकाचा बाप कोण? मग त्या बापाला कोणी सोडलं? हे सुद्धा लोक प्रश्न करत आहेत. याच प्रश्नाचं उत्तर लोकशाहीच्या माध्यमातून सुप्रियाताईला कमीत कमी 3 लाखाच्या लीडनी निवडून दिलं जाईल, हेच तुम्हाला सांगतो. या प्रश्नावरती साहेबांचं स्टेटमेंट ऐकलं असेल, मूळचे पवार कोण, त्या संदर्भात साहेबांवरती टीकाटिकी होती, कसं बघता आपण? मी ते स्टेटमेंट काय ऐकलेलं नाही. मी खूप इतिहासात जात नाही, फक्त शिवशाहू फुले आंबेडकर यांचा विचार पुढे घेऊन जातो. त्यामुळे काय त्यांनी बोललं हे मला बघावं लागेल आणि बोलल्यानंतर नक्कीच मी बोलेल त्याच्यावर. दादा रोहित दादा पवार साहेब झालं किंवा सुप्रियाताई झालं, सर्व जे काय प्रतिस्पर्धी होती आजतागायत त्यांची भेटीगाठी सुरू झालेली आपण बघितले. अनंतराव थोपटेंची भेट घेतली पवार साहेबांनी, सुप्रियाताईंनी भेट घेतली, नंतर त्याच्यानंतर काल काकडेंची भेट घेतली आणि नंतर चंद्रराव तावरे यांची भेट घेतली. कसं बघा? काकडे कुटुंबामध्ये एक घटना घडली हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्या अनुषंगाने पवार साहेबांनी इथं जाऊन, त्यांच्या गावी जाऊन त्यांची भेट घेतली. त्याच रोडवर पुढे थोडंसं गेलं तर तावरे साहेब होते, तर तिथं जाऊन साहेब भेटले. आजच भेटलेत का? याच्या आधी सुद्धा भेटलेले आहेत. त्यामुळे साहेब नेहमी सगळ्यांनाच भेटतात. मोदी साहेबांनाही भेटतात, गडकरी साहेबांनाही भेटतात. त्यामुळे साहेब कोणाला भेटतात याच्यापेक्षा जनता कोणाच्या बाजूली हे थोडं बघा. त्यामुळे जनता ही साहेबांच्या बाजूने, विचाराच्या बाजूने हे चित्र आपल्याला लोकसभेत दिसेल. हो, ते मी ऐकलं. खरं तर मला एक कळत नाही की अजितदादा त्यांच्या भावांची बदनामी काय करतायत. मी अजितदादांना विनंती इथं करेल, एक छोटासा कार्यकर्ता म्हणून,
की तुमच्यात खऱ्या अर्थाने धाडस असेल तर भावांचं नाव घ्या, काय प्रकरण आहे हे तुम्ही सांगा, लोकांसमोर येऊ द्या ना. दूध का दूध पाणी का पाणी. उगाच लोकात मोघम स्टेटमेंट देऊन भावंडाची बदनामी का करताय? भावंड तुमच्या बहिणी सुद्धा तुमच्या प्रचारामध्ये लोकात फिरले. हे लोकात जाऊन जर आपण विचारलं तर हे कळेल. ते खऱ्या अर्थाने धाडस दाखवावं आणि भावांचं नाव घ्यावं. आणि एकदा त्यांनी नाव घेतल्यानंतर जे काय प्रकरण त्यांनी सांगितल्यानंतर ते आपण बघूया ते काय प्रकरण आहे. त्याच्यावर नक्कीच त्यांचे भावंड बोलतील. पण भावंड बोलल्यानंतर त्याच प्रकरणावर बोलतील असं नाही, त्याचं स्पष्टीकरण देतीलच. पण मग ते कदाचित अजितदादांवर सुद्धा बोलतील. त्यामुळे हे वेगळ्या प्रकारचं राजकारण आहे. त्यात कदाचित दादांनी जाऊ नये असं छोटा कार्यकर्ता म्हणून, अतिशय लहान कार्यकर्ता, कुटुंबाचा एक घटक म्हणून मी विनंती करेन. शिवतारांना चा फॉर्म अपक्ष म्हणून राहण्यासाठी पवार कुटुंबातने कोणी फोन केले. त्यांनी पवार कुटुंबाचा कोणाचा फोन गेला आहे हे कुठं सिद्ध झालंय? अजितदादांना आश्चर्य वाटलं, त्यांना वाईट वाटलं. आज अजितदादा सत्तेत कोणाबरोबर आहेत? भाजप बरोबर आहेत, शिंदे गटाबरोबर आहेत. त्यामुळे फडणवीस साहेबांचा सुद्धा फोन गेला असावा, शिंदे साहेबांचा सुद्धा फोन गेला असावा. आणि हे दोन्ही फोन बघितल्यानंतर दादांना वाईट वाटलं असावं. मी आज त्यांच्याबरोबर सत्तेत आहे, तेच लोक शिवतारेंना फोन करून माझ्या विरोधात का बोलायला लावतात हे सुद्धा घडलं असावं. तेव्हा दादा स्पष्टपणे बोलतील तेव्हाच कळेल की काय झालं. पण दादा जे बोलतात ते सगळंच खरं बोलतात असं कुठं आहे? बारामती लोकसभा मतदारसंघाचा विचार करायचा झाला तर बहुसंख्य राष्ट्रवादी ज्यावेळेस फूट पडली त्यावेळेस बहुसंख्य नेते दादांसोबत गेलेले आहेत. आता तरी 3 लाखांनी निवडून येतील असं सांगताय. त्याच्या कशा पद्धतीचं केलं? गणित सोपं आहे. गेल्या वर्षी लीड ही कायम राहील, थोडंसं त्याच्यामध्ये वाढच होईल. कारण का अनेक लोक जे दुसऱ्या पक्षाचे आहेत ते सुद्धा कुठेतरी भाजपबरोबर नाराज आहेत. ज्या पद्धतीने कुटुंब आणि पार्टी फोडली हे लोकांना पटलेलं नाही. त्यामुळे जे भाजपला मतदान होतं ते सुद्धा यंदा हे सुप्रियाताईला झालेलं आपल्या सर्वांना बघायला मिळेल. जिथं मायनस होतो तिथं सुद्धा आपण प्लस म्हणजे खडक वाचला. हे वातावरण आहे. लोकात गेल्यानंतर हे कळतं. एसीमध्ये बसून आणि फक्त मलिदा गँगला पुढे करून ह्या गोष्टी आपल्याला कळत नसतात. रामराजेंनी म्हाडाच्या बाबतीत जर निर्णय बदलला नाही तर राहुल कोण म्हणाले की आम्ही देखील दौंडमध्ये निर्णयाचे बदल केला जाईल. तो त्यांचा अंतर्गत विषय आहे. एक भाजपचे आहेत, एक अजितदादा मित्रमंडळाचे आहेत, तरी एकत्रित बसून तो विषय संपवावा, सोडावा. पण लोकांचंच मत भाजपच्या मित्रपक्षाच्या इतकं विरोधात गेलंय. त्यामुळे अनेक लोक नुसतं कारणं देतील, वाद दाखवतील, पण लोक जे पाहिजे तेच करतील. आणि उद्या जाऊन या कारणांचा वापर करत उद्या अजून एखादं कारण देत की का त्या भागामध्ये सुप्रियाताईला मतदान झालं हे सांगण्यासाठी या कारणाचा वापर केला जाईल. कंगना राणावतने काल प्रधानमंत्री मोदीची श्रीरामची तुलना केली. कोणाशी? प्रभू श्रीरामची तुलना केली. कुणी? कंगना त्यांचे 1-2 पिक्चर बघितले, उनके 2-3 मूवीज देखे. एक्टर बहुत अच्छी है, वो सिर्फ एक्टिंग कर सकते हैं पर राजनीति नहीं कर सकते. अगर उनको लोगों की भावना समझ में नहीं आती, उनके नेता को खुश करने के लिए उनकी तुलना अगर प्रभु श्री राम से वो करते हैं, उससे पता चलता है कि वो उनका जो विचार है इतना लो लेवल का है और बीजेपी का विचार इसी लेवल का है. तो अगर आप देखें जब प्रभु रामचंद्र की प्राण प्रतिष्ठा हो रही थी वहाँ पे जो गुरुजी है या जो पुजारी है उनको भी वहाँ पे अलाउड नहीं था. वहाँ पे सिर्फ मोदी जी अलाउड थे और उन्होंने मुकुट भी राम जी का हाथ में लेके अंदर गए थे. वहाँ पे इवेंट बहुत बड़ा हुआ, लेकिन वहाँ पे जो प्रथे प्रमाणे वहाँ पे जो चीज़ें होनी चाहिए थी वो नहीं हुई. तो भाजपा को क्या ज़्यादा पसंद है? तो एक्टिंग पसंद है. भाजपा को क्या ज़्यादा पसंद है? सिर्फ शोबाजी पसंद है. और जैसे इंडिया शाइनिंग के वक्त हुआ था, लोग भाजपा के खिलाफ गए थे, वही चीज़ इस वक्त होगी और इंडिया के बहुत सारे खासदार चुन के आएंगे. शुक्रिया. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.